पुण्यातील येरोळा येथील द पुना क्लब आणि इंदो गोल्फ प्रीमियर लीगचा अव्वल संघ आत्री मुंबई गरुडाज जीसी यांच्या संयुक्त विद्यमाने 22 व 23 ऑगस्ट 2026 रोजी कॅडी वेलफेअर गोल्फ चॅम्पियनशिप 2026चे आयोजन करण्यात आले आहे. गोल्फपटूंच्या पाठीराखे असलेल्या कॅन्डीच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे. या 2 दिवसीय स्पर्धेत ऑलिम्पियन उदयन माने, अमन राज, आदिल बेदी आणि तुषार पन्नू या नामांकित गोल्फपटूंनी ज्युनियर खेळाडूंसाठी विशेष मार्गदर्शन शिबिर घेतले. तसेच रविवारी 23 ऑगस्ट रोजी 200 खेळाडूंचा समावेश असलेली प्रो ॲम चॅरिटी स्पर्धा पार पडणार आहे. मुदिता फाउंडेशनच्या सहकार्याने कॅन्डीच्या सुमारे 80 मुलांच्या शालेय व उच्च शिक्षणाचा संपूर्ण खर्च या निधीतून उचलला जाणार आहे. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी व व्यसनापासून दूर ठेवून शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पुना क्लब आणि आत्री मुंबई गरुडाच्या या स्तुत्य उपक्रमाचे गोल्फ वर्तुळातून कौतुक होत असून भविष्यात हा उपक्रम वार्षिक स्वरूपात राबवला जाणार आहे. See, what I thought was that if the members start paying, so we took 6,000 from a team. So 50 teams, we got 3 lakh rupees. So the urgency to collect money for education was once we started to know that these boys, youngsters are becoming criminals. Earlier the caddies were into crime. So now once the children started becoming criminals, the local police called me up. They said this 4-5 boys we have arrested and they're taking your name that we work over here. So then we intervened and then I thought this will become very serious because it's a housebreaking case. So I had to bail them out, but definitely I thought these boys have to be educated. So they had left school, those boys. And they were into drugs also. That is very scary. So the parents, we got them sorted out, but the children was a big problem. So that kept me worrying. So I spoke to everyone, Indranil, Jay, Rajiv, Gigi, all of us. And with their support, only we could do all this. सो पुना क्लब हॅज बीन अ व्हेरी एक मोठा फॅक्टर माझ्या लाईफमध्ये. माझं इक्रम खान बरोबर पण मी 96मध्ये भेटलो आहे आणि तेव्हापासून आम्ही जवळचे आहेत आणि मी त्यांचं भरपूर काम बघितलं आहे सगळीकडे करताना. आणि कॅडी वेलफेअरमध्ये आज 25 वर्ष त्यांच्यावर राहून एवढं गोष्ट आहे आय हॅव ग्रोन अप विथ देम. सो एक अशी आपुलकी वाटते आपल्याला की त्यांचा पण चांगला उद्धार व्हावा कुशा ना कुशा. आणि जेव्हा इक्रम खान साहेबांनी म्हटलं की आपल्याला असं असं करायचं आहे, तर मी माझ्या कंपनीच्या यांना विचारलं की आपण ह्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करू शकतो का. तर ते म्हणले नक्कीच. आणि तेव्हापासून हे चालू झालं आणि आता हा इफेक्ट मोठा होताना बघतोय. आणि मामूची विजन आहे त्याच्यामुळे आज आम्ही त्यांच्यावर नेहमीच उभे राहणार. पण ही विजन आता मोठे होणार आहे आणि पुढे जाऊन भरपूर गोष्ट करू शकू आम्ही या माध्यमातून. त्याच्यामध्ये त्यांचा उद्धार होईल. प्राईज मनी काही नाही आहे. प्राईज मनी एवढंच आहे की तुम्ही टुर्नामेंट खेळणारा आणि तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करताय कॅडीच्या टुर्नामेंटसाठी. म्हणजे त्यांचं वेलफेअरसाठी कॉन्ट्रीब्यूट करणंच हीच विक्ट्री आहे सगळ्यांची. CSR टाईपच. मी इंद्रनील मुजगुले, वाईस प्रेसिडेंट Pune Club. Today, for the first time in this history of our club, we are having a caddy welfare tournament where we are going to be raising money for caddies' education, for caddies' children's education, and this education is going to be this fund is going to be taking care of their education right from their kindergarten till they graduate. This is an excellent initiative taken care by Rajiv Datar and Ikram Khan, and for Pune Club. We are very proud to be a part and associated of this great initiative. या इनिशिएटिव्हमुळे आपल्याला पुण्यामधल्या कॅडींच्या मुलांना शिक्षण मिळणार आहे. अगदी किंडरगार्टनपासून ते इंजिनिअरिंग आणि मेडिकलपर्यंत ही सोय ह्या पॉसिबल झालेली आहे राजीव दातार आणि इक्रम खान यांच्या मदतीने आणि यांच्या इनिशिएटिव्हमुळे. आणि पुना क्लब ह्याच्यामुळे त्यांना सपोर्ट करत आहे. याच्यामध्ये मला खूप अभिमान वाटतो. थँक्यू.